नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कोथिंबीर वड्या बनवणार आहोत. त्यासाठी वाटण तयार करू. 15 ते 16 हिरव्या मिरच्या, यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं व 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण थोडा जास्तच घ्यायचा म्हणजे वडी छान चवदार होते. आता हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून अर्धा तास निथळून घ्यायची आहे. होता होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे. यामध्ये देठाचा वापर जरा कमीच करायचा. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात अगोदर आपल्याला मोजून घ्यायची आहे वाटीने. आता इथं माझ्या 2 वाट्या भरलेल्या आहेत. कोथिंबीर मी हलक्या हाताने दाबून घेत आहे अशा पद्धतीने. कोथिंबीर मोजून झाल्यानंतर सेम त्याच वाटीने आपण घेणार आहोत ज्वारीचं पीठ. यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ व यानंतर घालायचं आहे पांढरे तीळ. गावरान तीळ वापरायचे आहेत. आपण वाटण वाटून घेतलेलं ते घालायचं आहे व सगळ्यात अगोदर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतरच आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. सेम त्याच वाटीने मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला गरज लागेल तसंच आपल्याला हळूहळू यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. शेवटी मी तुम्हाला सांगेन मला किती पीठ लागलं. आता यामध्ये चवीसाठी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. मी 3 चमचे घातलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धी वाटी देखील वापरू शकता. आता हे आपल्याला थोडंसं कोरडं वाटतंय, यामुळे मी यामध्ये परत थोडंसं पीठ ॲड करणार आहे. कोथिंबीरीचं मिश्रण वडीसाठी तयार करताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तुमची चिरलेली कोथिंबीर जर खूप जास्त कोरडी असेल तरच 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. आता हे मला थोडंसं कोरडं वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये परत ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे. खूप जास्त पीठ देखील ॲड करायचं नाही, नाहीतर वडी आपली कुरकुरीत होणार नाही. इथे माझे 3 चमचे ज्वारीचं पीठ राहिलेलं आहे. आता घातलेलं सगळं पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया व छान याचे आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत. या पिठामध्ये मी हळद घालायला विसरले, यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालते व नंतर घालणार आहे. तुम्ही सगळ्यात अगोदर हळद घालू शकता ज्यावेळी आपण वाटण वगैरे मिक्स केलं त्यावेळी. इथं मी 1 चमचा हळद घेतलेली आहे. खूप जास्त हळदीचा वापर करायचा नाही, नाहीतर वडी आपली काळी पडते. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ देखील वापरू शकता. खूप जास्त जोर देऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही. वडीचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आता याचे मी 2च रोल करणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे मुटके देखील करू शकता. अतिशय छान होतात. मी 2 ते 3 वेळा करून पाहिलेले आहेत. आता रोल आपल्याला छान एकसारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. कोथिंबीर वडी करताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोथिंबीरीपेक्षा पीठ जास्त होता कामा नये. पीठ जर आपण या मिश्रणामध्ये जास्त वापरलं, कुठलंही बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तर वडी व्यवस्थित होत नाही, खमंग कुरकुरीत होत नाही. आता या रोलला मी थोडंसं तेल लावलेलं आहे कारण आपण इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. इथं मी वड्याची चाळण वापरलेली आहे. याला आता अगोदर तेल लावून घेतलेलं होतं व यानंतरच आपल्याला असे रोल ठेवून घ्यायचे आहेत. खूप जवळ ठेवायचे नाहीत, नाहीतर ते चिटकू शकतात. शिजल्यानंतर ते फुगले जातात. आता इथं वडी मी 20 ते 22 मिनिटं छान वाफवून घेतलेली आहे. आता याला असे क्रॅक्स केले तर समजायचं आपली वडी खूप छान वाफवून झालेली आहे. हात लावून पाहायचं, मिश्रण हाताला चिकटलं नाही तर समजायचं आपली वडी छान तयार झालेली आहे. आता हे रोल कापून घेऊया. धारदार सुरी वापरायची आहे. इथे मी सुरीला तेल लावलं नव्हतं, थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता साहजिक इथं आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे थोडीशी वडी चिकट होते, पण तळल्यानंतर अतिशय खमंग कुरकुरीत होते. ज्यावेळी तुम्ही ही वडी करताल त्यावेळी तुम्हाला विश्वास बसेल. आता या वड्या आपल्याला खूप जाड जाड कापायच्या नाहीत, पातळ पातळच कापायच्या आहेत. वडी तळताना
तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतरच वडी तेलामध्ये सोडायची आहे. थंड तेलामध्ये वडी सोडली तर वडी तेल पिऊ शकते. वड्या खूप जास्त तेलकट होतील. आता या वड्या आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तळताना इथं आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तेल आपल्याला कमी घ्यायचं आहे कढईमध्ये. जर एखादी वडी सुटली तर आपलं तेल खराब होऊ शकतं. वडीला पहा छान जाळी पडलेली आहे व अतिशय कुरकुरीत ह्या वड्या झाल्या होत्या. कुणालाही कळणार नाही या वड्या तुम्ही ज्वारीच्या पिठापासून बनवल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेरिएशन करू शकता. अतिशय खमंग व कुरकुरीत वड्या झाल्या होत्या. ज्वारीचं पीठ आहे म्हणून वड्या थोड्याशा तिखटच करायच्या. बेसन पिठाच्या करताना खूप जास्त हिरव्या मिरच्या वापरायच्या नाही. त्यामध्ये लाल मिरची पावडरचा थोडासा वापर करायचा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. व इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.